आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. वंचित बहुजन आघाडीचा, जय हो, वंचित बहुजन आघाडीचा. जय हो. नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता पंढरपूर तहसील कार्यालयाच्या समोर आहे. या ठिकाणी वाडी कुरोली, पंढरपूर तालुक्यामध्ये वाडी कुरोली हे गाव आहे. या गावातील काही ग्रामस्थ उपोषणाला बसलेत. या ग्रामस्थांचा आरोप आहे की त्यांच्या जागेवर, ज्या जागेवर त्या व्यक्तीचं नाव नाही अशा व्यक्तीला ग्रामपंचायतीनं घरकुलाची परवानगी दिली आहे आणि अक्षरशः त्यांच्या जागेवर अतिक्रमण करून एक जणानं घरकुलाचं बांधकामसुद्धा चालू केलेलं आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये अशा गोष्टी घडत आहेत. अशी ही धक्कादायक बातमी आत्ता तुम्ही पंढरपूर लाईव्हला बघणार आहात. नेमका हा प्रकार काय आहे आपण उपोषणकर्त्याकडून जाणून घेणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राजू शिंदे आणि त्यांचे काही पदाधिकारी पण इथं आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत आणि संबंधित जी अधिकारी आहेत यांच्यामार्फत अशा प्रकारचा भ्रष्ट कारभार सुरू आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर्स. योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले, आपुलकीचे नातं जपलेले आपले शोरूम SR फुटवेअर्स. कॅम्पस, रेड चीफ, वुडलँड, पॅरागॉन, स्पार्क्स, नायकी, पुमा, VKC प्राइड, वेलक्रो, इंडस, लान्सर, लखानी आणि ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध. आजच भेट द्या SR फुटवेअर्स, ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर. प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत. संपर्क 83 29 45 45 84. माझं नाव अण्णा महिपती खाडे, अण्णासाहेब महिपती खाडे, वाडी कुरोली. आमच्या जागेमध्ये दुसऱ्याने अतिक्रमण केलंय, घरकुल बांधण्याचा प्रयत्न केला आहे. विमल रामकृष्ण नाईकनवरे. 198 ब आमचा गट नंबर आहे. त्यामध्ये आमची पूर्ण जागा आहे 90-45, दक्षिण उत्तर 90, पूर्व पश्चिम 45 आहे. त्याच्यामध्ये आमच्या उतार्यावर फक्त 45-22च असा उल्लेख केला आहे. भावाच्या नावावर 45-22 केला. आमची निम्मी जागा शासन म्हणजे ह्याच्यामध्ये नाहीच, उतार्यावर नाहीच, वगळलेली आहे. मागणी काय, आमच्या घर जागेमध्ये जे क्षेत्रफळ कमी केलं ते वाढवून मिळावं आम्हाला आणि दुसऱ्याचं अतिक्रमण आहे ते त्या जागेत त्यांनी घर बांधावं. आमच्या त्याच्या उतार्यावर आमचं नाही नाव, त्याचा वेगळा आहे, वेगळी दुसरी जागा नाही. जय भीम. मी राजू शिंदे, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर अध्यक्ष. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषण केले असून उपोषण करण्याचा उद्देश असा आहे, 19/5/26 रोजी अण्णासाहेब खाडे व नानासाहेब खाडे हे उपोषणाला बसले होते. त्या टायमाला पंचायत समितीचे जिल्हा अधिकारी आले आणि त्यांना फूस लावून त्यांना गोड बोलून तुमचे आश्वासन पूर्ण करतो म्हणून उठवले, परंतु त्यांचे काय आश्वासन पूर्ण केले नाही. याचा विषय असा आहे की अण्णासाहेब महिपती खाडे व नानासाहेब महिपती खाडे यांची जागा 198 ब जागा असून त्या जागेमध्ये दुसऱ्या जागेचं घरकुल मंजूर केलं आहे, पण त्या माणसाच्या नावाचा उताराही नाही. यांच्या जागेवर क्षेत्र असताना त्यांचा घरकुल मंजूर केले आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे की ह्यांची जागा ठिकाणी ह्यांना घरकुल पाहिजे, दुसऱ्याचं घरकुल देऊ नका व ते अतिक्रमण काढावे. अन्यथा ह्याच्या पलीकडं वंचित बहुजन आघाडी उग्र सुग्र आंदोलन करण्यात येईल. आमच्या उपोषणस्थळी तालुका महिला अध्यक्ष, तसेच तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष रवी सोरगड, तसेच शहर अध्यक्ष राजू शिंदे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. माझी सरकार विनंती आहे, ज्या उपोषणामध्ये काय बरे वाईट काय झाले त्याला पूर्ण सरकार, भाजप सरकार जबाबदार राहील याची नोंद आहे. जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय. नमस्कार, मी बिराप्पा मोठे. आज पंढरपूर तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी वाडी कुरोली तालुका पंढरपूर या गावामधील एक बोगस तिथल्या राजकीय वलय असल्यामुळं उतारा खाडे अशा व्यक्तींचा असतानासुद्धा त्या ठिकाणी ग्रामसेवक, सरपंच आणि तिथली काही राजकीय वर्धास्त या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती जागा काबीज केली. उतारा नसताना त्या ठिकाणी ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी गोरगरिबाला दमदाटी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. आणि आज आम्ही 27 तारखेला पत्र दिलेलं असताना आज त्या ठिकाणी BDO साहेब ट्रेनिंगला गेला असं आम्हाला तिथं समजलं.
परंतु त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी भुजबळ साहेब त्या ठिकाणी काम करतात. परंतु त्यांनी अशी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि आम्हाला त्यातून काहीच समजू नये अशा पद्धतीची उत्तरं देण्यात आली. आज तुम्हाला सांगतो, या माध्यमातून एकच सांगतो, या तालुक्यामध्ये 100 गाव आहेत, परंतु एकही ग्रामसेवक त्या ठिकाणी 10 ते 5 काम करत नाही. सगळ्या ग्रामसेवकाच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या त्या गावात जावा, तिथं बोगस कामं केलेली लक्षात येतील. आता एक जण तिथं आला आणि म्हटला एका गावात काही घर न बांधता त्या ठिकाणी घर दिलं गेलं. नुसतं वर नाव टाकायचं, जुनंच घर, फक्त त्याला नाव नवीन टाकायचं आणि त्याची बिलं संगनमतानं काढायची. हा प्रकार संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निदर्शनाला आलाय. आज आमरण उपोषणसारखा प्रकार असताना त्या ठिकाणी प्रशासनानं आमची दखल घेतली गेली नाही. जागा आमची असताना त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी मिळून येऊन त्या ठिकाणी ती जागा मोजून देणं अपेक्षित असताना त्यांनी त्या संदर्भात त्यांनी मार्ग काढलेला नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी असे बोगस किती गावामध्ये झालेला आहे, तर त्याची विल्हेवाट लावण्यात यावी. आणि जी ह्याच्यामध्ये आता आम्ही दुसरी एक मागणी करणार आहे की या तालुक्यामधल्या बोगस घरकुलाची यादी आम्ही त्या ठिकाणी मागणार आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अशी बोगस कामं झालेली आहेत त्या ठिकाणी सर्व ग्रामसेवक आणि पंचायत समितीमधले अधिकारी यांच्यावर रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी, एवढीच आम्ही या माध्यमातून मागणी करतो. आणि आम्हाला आमची जागा जर नाही मिळली तर यापुढे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून याहीपेक्षा आंदोलन तीव्र केलं जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. एवढंच बोलतो. जय भीम, जय अहिल्या, जय शिवराय.